आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता भंडारा जिल्ह्यात नव्या नेतृत्वाची दमदार एंट्री झाली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने युवा तडफदार समाजसेवक श्रीकृष्ण सुदाम टेकाम यांची सर्वानुमते भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव आणि युवा प्रदेश सरचिटणीस जीवन भोये यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडीनंतर दिनांक 15 जून 2026 रोजी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण टेकाम व पदाधिकाऱ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चेत आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे, जात प्रमाणपत्रांच्या समस्या सोडवणे, स्वयंरोजगार योजना, महिला बचत गटांना बळकटी देणे तसेच शासकीय योजनांचा व्यापक प्रचार प्रसार करणे यासाठी परिषद कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच आगामी 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवून विकासाच्या मुख्य प्रवाहात समाजाला आणण्यासाठी संघटना सक्रियपणे काम करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या संघटनात्मक कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष बालचंद मडावी, सचिव कपिल धुर्वे, विष्णू मडका, पुष्कर कंगाले, शिशुपाल पंधरे, निखिलेश वलके, मनोज उईके, विक्रांत सरोते यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासींच्या हक्कांसाठी आता संघर्ष अधिक तीव्र होणार. योजनांचा लाभ थेट समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी परिषद सज्ज. आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख.